शेतकऱ्यांना शासनाने विविध योजनेपासून दूर ठेवले आहे। तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करून 7/12 उतारा द्यावा, पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांना योग्य हमीभाव वाढवून सोयाबीनला 7,000 रुपये तर 15,000 रुपये हमीभाव द्यावा यासह इतर मागण्यांसह 20 ऑगस्ट मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महाराजा अग्रसेन चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। उपस्थित शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी महायुती शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांना निवेदन दिले। यावेळी हिंगोली शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। येत्या काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे। जिल्ह्यातील 3 पैकी 2 मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे दावा केला जात आहे। आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून पक्षाने शक्ती प्रदर्शने दाखविले। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।